नमस्कार मित्रांनो, एन जे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गरजे तुमचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण माडा भरती आणि भूमी अभिलेख भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा जीकेचा प्रश्नसंच पाहणार आहोत आणि हा आपला प्रश्नसंच क्रमांक 12 आहे। या अगोदरचे प्रश्नसंच तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता, कारण ते प्रश्नसंच सुद्धा काय आहेत, अतिशय उपयुक्त असे प्रश्नसंच आहेत। तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो। तुम्ही आपले रोज व्हिडिओ पाहिले असतात किंवा पाहतात, आपण कधीही तुमचा टाइमपास करत नाही। आपण जर 20 मिनिटाचं लेक्चर घेतलं तर त्यातील 18 मिनिटं हे काय करत असतो, आपण परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त माहिती सांगत असतो। नाहीतर बरेच जण लेक्चर घेतात, 30 मिनिटाचा लेक्चर असतो, 35 मिनिटाचा लेक्चर असतो आणि त्यातील 20 मिनिटं टाइमपास असतो आणि खरंच शिकवण्याचं काम ते किती मिनिटं करतात, तर 10 मिनिटं करतात। पण आपण तसं करत नाही। आपला आजचा पहिला प्रश्न आहे, विधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात। या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे, विधान परिषदेमध्ये सदस्य कोणाकडून निवडले जातात। आता आपल्याला ऑप्शन दिलेत पहा। पहिला ऑप्शन दिलंय विधानसभेतून व स्थानिक स्वराज्य संस्थाकडून। त्यानंतर दुसरा ऑप्शन दिले पहा, पदवीधर मतदारसंघातून आणि शिक्षक मतदारसंघातून। त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे वरील 1 व 2 बरोबर। आणि त्यानंतर चौथं विधान दिले आपल्याला, सरळ लोकांकडून मतदानाने निवडले जातात। मग पहा, आता या ठिकाणी आपल्याला काय कोणतं विधान बरोबर आहे हे आपल्याला निवडायचं आहे। मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 हे काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। कारण का, तर विधान परिषदेमधील सदस्य कोणाकडून निवडले जातात, तर ते विधानसभेतून निवडले जातात, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थाकडून निवडले जातात आणि पदवीधर मतदारसंघातून आणि शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात। मग पहा, विधानसभा सदस्याकडून किती सदस्य निवडले जातात, तर 1/3 सदस्य। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सदस्याकडून सुद्धा विधान परिषदेचे 1/3 सदस्य निवडले जातात आणि पदवीधर मतदारसंघातून व शिक्षक मतदारसंघातून प्रत्येकी 1/12 सदस्य निवडले जातात। आणि उर्वरित जे 1/6 सदस्य आहेत, 1/6 सदस्य ही कुणाकडून निवडले जातात, तर ते राज्यपालाकडून निवडले जातात, राज्यपाल। मग लक्षात येतंय पहा, विधान परिषदेचे सदस्य आहेत त्याच्यातील 1/3 सदस्य कुणाकडून निवडले जातात, तर विधानसभेतील सदस्याकडून निवडले जातात। पुन्हा 1/3 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थाचे सदस्याकडून निवडले जातात आणि 1/12 सदस्य हे पदवीधर मतदारसंघातून, त्याचबरोबर 1/12 हे काय, शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात। आणि उर्वरित 1/6 सदस्य म्हणजे 12 आमदार हे काय, राज्यपालामार्फत नियुक्त केले जातात। लक्षात आलं। पुढचा प्रश्न पाहूया आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे, या ठिकाणी पहा, 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला। या ठिकाणी आपल्याला विचारलंय, 1857ची जी क्रांती होती किंवा जो उठाव होता, यामधील कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला। अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। एमपीएससी आयोगाने सुद्धा याच्यावरती खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे। मग या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेत पहा। या ठिकाणी पहिलं ऑप्शन दिलंय झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, त्यानंतर दुसरं दिलंय नानासाहेब, तिसरं ऑप्शन दिलंय तात्या टोपे आणि चौथा ऑप्शन दिलंय कुंवरसिंह। तर यापैकी पहा, नेपाळमध्ये आश्रय कोणी घेतला होता, तर तो नानासाहेब यांनी घेतला होता। त्याचबरोबर अवधच्या ज्या बेगम आहेत, अवधच्या बेगम हजरत महल, अवधच्या बेगम कोण होत्या, बेगम हजरत महल किंवा फक्त बेगम हजरत लक्षात ठेवलं तरी जमेल, यांनी सुद्धा काय केलं होता, नेपाळमध्ये आश्रय घेतला होता आणि नानासाहेब यांनी सुद्धा नेपाळमध्ये आश्रय घेतला होता। त्याचबरोबर झाशीच्या राणी लक्ष्मीबाई ह्या काय झाल्या होत्या, लढता लढता मृत्यू पावल्या होत्या आणि सरदार कुंवरसिंह, जमीनदार कुंवरसिंह हे सुद्धा काय झाले होते, लढता लढता मृत्यू पावले होते। तर तात्या टोपे यांना काय दिली होती, यांना फाशी देण्यात आली होती। मग बऱ्याच वेळेस विचारलं जातं की 1857च्या क्रांतीमध्ये किंवा 1857च्या उठावामध्ये कोणाला फाशी दिली, तर फाशी कोणाला दिली होती, तात्या टोपे यांना। आणि लढता लढता कोणाचा मृत्यू झाला, तर तो झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि जमीनदार कुंवरसिंह यांचा। हे लक्षात ठेवायचं मित्रांनो, तुम्हाला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 3 नंबरचा आहे। स्वामी विवेकानंद यांनी
रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? या ठिकाणी आपल्याला विचारलंय की स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर ती केली होती 1897 साली केली होती. त्याचबरोबर या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कुठे केली? तर ती कुठे केली होती? बेलूर या ठिकाणी. त्यांचा जो बेलूर या ठिकाणचा मठ होता या ठिकाणी केली होती. हा कुठे होता? तर हा कोलकात्याच्या जवळ होता म्हणजेच बंगाल प्रांतात होता. त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन प्रश्न विचारला जातो, स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव काय होतं? हा प्रश्न विचारला जातो मग त्यांचं मूळ नाव काय होतं? तर त्यांचं मूळ नाव होतं नरेंद्र दत्त. स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव काय होतं? नरेंद्र दत्त. त्याचबरोबर आणखीन विचारलं जातं की स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते? मग त्यांचे त्यांनी मिशन कोणतं सुरू केलं होतं? रामकृष्ण मिशन. मग त्यांचे गुरु होते रामकृष्ण परमहंस. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. रामकृष्ण परमहंस हे काय होते? स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते लक्षात आलं. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंदांनी केली. कधी केली? 1897 ला केली. कुठं केली? बेलूर या ठिकाणी केली. स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव काय होतं? नरेंद्र दत्त. आणि त्यांचे गुरु होते रामकृष्ण परमहंस. त्याचबरोबर आज 12 जानेवारी आहे आज काय? 12 जानेवारी आहे. आज 12 जानेवारी आहे आणि 12 जानेवारी हा काय? आपल्याकडे राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. मग तो का साजरा केला जातो? तर 12 जानेवारी हा काय? स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन आहे म्हणजे त्यांची जयंती असते 12 जानेवारीला. त्यामुळे 12 जानेवारी हा काय? राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 आहे. लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना 1906 मध्ये स्थापन झाली? या ठिकाणी आपल्याला विचारलंय लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना 1906 मध्ये स्थापन झाली? आता मित्रांनो लक्षात असू द्या, हा प्रश्न सोपा आहे, पाहिला तर अवघड पण आहे. पण हा प्रश्न वाचताना तुम्ही सुरुवातीला काय करायचं? फक्त एवढं जरी वाचलं, कोणती संघटना 1906 मध्ये स्थापन झाली. मग राष्ट्रीय काँग्रेस इथं पहिला पर्याय. मग तुम्हाला माहिती आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झालेली आहे? 28 डिसेंबर 1885 झालेली त्यानंतर सार्वजनिक सभा दुसरा पर्याय. सार्वजनिक सभेची स्थापना कधी झालेली आहे? 1870 ला झालेली आहे त्यानंतर इथं मुस्लिम लीगची स्थापना कधी झालेली आहे? तर ही तुम्हाला माहिती पाहिजे. ती कधी झालेली आहे? 1806 ला झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी 1906 ला झालेली आहे मुस्लिम लीगची स्थापना 1906. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे? 1906 मध्ये स्थापन झालेली संघटना कोणती? मग ती संघटना कोणती असणार आहे? तर ती असणार आहे मुस्लिम लीग. मग ती कोणाच्या प्रोत्साहनामुळे सामील झाली होती तर स्थापन झाली होती? तर ती लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे स्थापन झाली होती. लक्षात असू द्या, लॉर्ड मिंटो यांना सिमला या ठिकाणी काय झालं होतं सिमला या ठिकाणी 35 मुस्लिम नेत्यांचं शिष्टमंडळ भेटलं होतं. किती नेत्यांचं? 35. आणि त्याचं नेतृत्व केलं होतं आगा खान यांनी. लक्षात असू द्या, लॉर्ड मिंटो यांना भेटायला गेलेल्या 35 मुस्लिम नेत्यांच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व कोणी केलं होतं असा प्रश्न खूप वेळेस येतो. तर ते केलं होतं आगा खान यांनी केलं होतं. आणि ही परिषद किंवा ही बैठक कुठं झाली होती? तर ती सिमला या ठिकाणी झाली होती. आणि या बैठकीच्या नंतर 30 डिसेंबर 1906 ला ढाका या ठिकाणी काय झाली होती? मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. मग कोणत्या ठिकाणी झाली होती हे सुद्धा लक्षात ठेवा, ढाका या ठिकाणी झाली होती. मित्रांनो, आपण जे क्वेश्चन सेट घेत आहोत याच्या ज्या PDF आहेत, या PDF तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे NG अकॅडमी या नावाने. NG अकॅडमी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या चॅनलवरती जाऊन त्याला जॉईन करून तुम्ही काय करू शकता? याच्या PDF डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर या चॅनलवरती आपण दररोज जीकेच्या सराव प्रश्नांचा म्हणजे जीकेची क्विज घेत असतो. म्हणजे जीकेची टेस्ट सिरीज तुमच्याकडून सोडवून घेत असतो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं? लवकरात लवकर आपल्या NG अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपला NG अकॅडमी हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल की तुम्हाला आपले दररोज येणारे नवीन येणारे व्हिडिओ काय होतील? तुमच्यापर्यंत पोहोचतील.
त्याचबरोबर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो, आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा काय करा, कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न आहे पहा आपला, प्रश्न क्रमांक 5 नंबर, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा. या ठिकाणी विचारलंय, बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली? या ठिकाणी विचारलं आपल्याला, बंदी जीवन पुस्तिका कोणी लिहिली? तर ती लिहिली होती पहा सचिंद्रनाथ सान्याल यांनी. कोणी लिहिली होती? सचिंद्रनाथ सान्याल यांनी. त्याचबरोबर लक्षात ठेवा, सचिंद्रनाथ सान्याल यांना 2दा जन्मठेप झाली होती पहा. म्हणजे बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो, 2 वेळेस जन्मठेप होणारे क्रांतिकारक कोण? तर कोणाला झाली होती ती? सचिंद्रनाथ सान्याल यांना झाली होती. आणि त्यांनी तुरुंगामध्येच हे बंदी जीवन हे पुस्तक काय होतं, लिहिलं होतं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी असाही प्रश्न येतो की क्रांतिकारकांना, भारतातील क्रांतिकारकांना कोणत्या पुस्तकाने प्रेरणा दिली? तर त्याचं उत्तर सुद्धा काय लिहायचं तुम्हाला, बंदी जीवन याच पुस्तकाने लिहिली. त्याचबरोबर लक्षात असू द्या, 2 वेळेस जन्मठेप आणखीन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना सुद्धा झाली होती. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6 नंबरचा आहे. रत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी विषयावर कोणते नाटक लिहिले? ऑप्शन दिलेत, खोल खोल पाणी, अश्वमेध, माझं काय चुकलं आणि अग्निदिवे. तर लक्षात असू द्या, रत्नाकर मतकरी यांनी कोणतं नाटक लिहिलेलं आहे? अग्निदिवे हे नाटक लिहिलेलं आहे. आणि अग्निदिवे हे नाटक कोणत्या विषयावर आहे हा प्रश्न सुद्धा काय होतो, खूप वेळेस आलेला आहे. मग ते कोणत्या विषयावरती आहे? तर ते हुंडाबळी या विषयावरती. पहा, हे लक्षात ठेवा, कोणत्या विषयावरती अग्निदिवे हे नाटक? हुंडाबळी विषयावरती. आणि ते कुणाचं आहे? तर ते आहे पहा रत्नाकर मतकरी यांचं. पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 7 नंबरचा आहे. त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था कोणती? या ठिकाणी विचारले आपल्याला, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये सर्वोच्च स्तरावर कार्य करणारी संस्था कोणती आहे? तर ती आहे पहा जिल्हा परिषद. काय? सर्वोच्च स्तरावर कोणती संस्था काम करते? जिल्हा परिषद. आणि सर्वात खालच्या स्तरावर कोणती संस्था काम करते? तर ती आहे ग्रामपंचायत. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा असा प्रश्न विचारला जातो की त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीमध्ये ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्यामध्ये कोणती संस्था दुवा म्हणून कार्य करते किंवा मध्यस्थ म्हणून कार्य करते? तर ती आहे पहा पंचायत समिती. पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 8 नंबरचा आहे. डॅश डॅश यांनी सतीची चाल कायद्याने बंद केली. या ठिकाणी विचारलं आपल्याला, कुणी सतीची चाल कायद्याने बंद केली? तर ती केली होती पहा लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी. त्याचबरोबर या ठिकाणी खूप वेळेस प्रश्न येतो, ही कधी करण्यात आली होती? तर ती करण्यात आली होती पहा 1829 साली. पण हे लक्षात असू द्या, 1829 साली फक्त बंगाल प्रांतामध्ये करण्यात आली होती पहा. 1829 ला फक्त बंगाल प्रांतामध्ये सतीची चाल कायद्याने बंद करण्यात आली होती. आणि बाकीच्या उर्वरित भारतामध्ये म्हणजे मुंबई प्रांत आणि मद्रास प्रांतामध्ये पहा, मुंबई प्रांत आणि मद्रास प्रांतामध्ये कधी करण्यात आली होती असाही प्रश्न येऊ शकतो. मुंबई आणि मद्रास प्रांतात तर ती करण्यात आली होती 1830 साली. म्हणजे त्याच्या पुढील वर्षी बंगाल प्रांतात 1829 आणि मुंबई आणि मद्रास प्रांतात 1830 साली करण्यात आली होती. त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन प्रश्न येतो, सतीची चाल बंद करण्यासाठी लॉर्ड विल्यम बेंटिक यांना कोणत्या भारतीयांनी सहकार्य केलं? तर ते होते राजा राममोहन राय. पहा, राजा राममोहन रॉय यांनी. लक्षात असू द्या, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9 आहे पहा, विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले? या ठिकाणी आपल्याला विचारलंय विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले? तर विधवा विवाह हे पुस्तक लिहिले होते पहा पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांनी लिहिले होते. कोणतं पुस्तक? तर विधवा विवाह. अतिशय महत्वाचं पुस्तक आहे, लक्षात असू द्या. ओके, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10 नंबरचा आहे. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे आणि खूप वेळेस रिपीट होणारा प्रश्न आहे.
तर ग्रामपंचायतीचं जे अंदाजपत्रक असतं हे मंजूर करण्याचं काम कोण करतं, तर ती पंचायत समिती करते पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 11 आहे, मुंबईचा सिंह कोणास म्हटले जाते. आता या ठिकाणी बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं मित्रांनो, की मुंबईचा सिंह कोणास म्हटले जाते. जगन्नाथ शंकर शेठ किंवा फिरोजशाह मेहता यापैकी मुलांचं काय होतं, कन्फ्युजन होतं. तर मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहता यांना म्हटलं जातं. तर जगन्नाथ शंकर शेठ यांना काय म्हटलं जातं, मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असं म्हटलं जातं पहा. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 12 आहे. 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. या ठिकाणी विचारलं आपल्याला मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना कोणी केली असं विचारलेलं आहे. हाही प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे मित्रांनो आपण जे प्रश्न घेत असतो हे पुन्हा पुन्हा रिपीट होणारे प्रश्न घेत असतो. मग हे जे प्रश्न आहेत हे पुन्हा येण्याचे चान्सेस काय तर खूप जास्त आहेत. मग लक्षात असू द्या, मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना कोणी केली होती, तर ती आ.कृ. वाघमारे यांनी केली होती पहा. आ.कृ. वाघमारे यांनी. आणि कधी केली होती, तर ती 1937 मध्ये केली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 13 आहे. हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे म्हणजेच भारताचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली होती पहा. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की हिंदू व मुसलमान यांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली, तर ती दिली होती पहा सर सय्यद अहमद खां यांनी. सर सय्यद अहमद खां यांनी दिली होती. कशाची उपमा दिली होती, तर सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा दिली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 आहे. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते. या ठिकाणी विचारलं आपल्याला महात्मा गांधी यांच्या आईचं नाव काय होतं. अतिशय सोपा प्रश्न आहे, परंतु बऱ्याच मुलांचं या ठिकाणी काय होतं, कन्फ्युजन होतं. तर पुतलीबाई हे काय होतं, महात्मा गांधी यांच्या आईचं नाव होतं. महात्मा गांधीजींचा जन्म आहे हा कधी झाला होता हे पण लक्षात ठेवा, 2 ऑक्टोबर 1869 ला जन्म झाला होता. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो महात्मा गांधी यांचे वडिलांचं नाव काय होतं पहा. वडिलांचं नाव काय होतं हे तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे की महात्मा गांधी यांच्या वडिलांचं नाव काय होतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15 आहे. या ठिकाणी विचारलंय रौलट ऍक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते. या ठिकाणी विचारलंय जो रौलट ऍक्ट होता त्यालाच काळा कायदा म्हटलं जातं. याच्या विरोधात संपूर्ण भारतभर हरताळ पाळण्यात आला होता आणि तो हरताळ पाळण्याचं आवाहन कोणी केलं होतं, महात्मा गांधी यांनी केलं होतं. मग आपल्याला विचारलंय कोणत्या दिवशी हरताळ पाळण्यात आला होता किंवा कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते, तर ते केले होते पहा 6 एप्रिल 1919. मग हरताळ कोणत्या दिवशी पाळण्यात आला होता, तर तो 6 एप्रिल 1919 ला पाळण्यात आला होता. त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवा रौलट ऍक्ट हा जो कायदा आहे यालाच काळा कायदा असं सुद्धा म्हटलं जातं. या कायद्यामुळे काय याला काळा कायदा का म्हटलं जायचं हाही प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारला जातो. तर या कायद्यामुळे काय केलं होतं, ब्रिटिशांना कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याची परवानगी देण्यात आली होती. म्हणजे विना चौकशी कोणत्याही भारतीयाला अटक केली जाऊ शकत होती. त्यामुळे या कायद्याला काळा कायदा असं म्हटलं जातं. त्याचबरोबर खूप वेळेस विचारलं जातं रौलट ऍक्ट किंवा काळा कायदा कधी मंजूर करण्यात आला किंवा कोणत्या साली मंजूर करण्यात आला, तर तो 1919 ला मंजूर करण्यात आला होता. त्याचबरोबर पहा जो रौलट ऍक्ट होता किंवा जो काळा कायदा होता यालाच विरोध करण्यासाठी 13 एप्रिलला अमृतसर शहरामध्ये जालियनवाला बागेमध्ये काय झालं होतं, एक सभा भरली होती आणि या सभेवरती जनरल डायर याने काय केला होता, बेछूट गोळीबार केला होता. त्यालाच जालियनवाला बाग हत्याकांड असं म्हटलं जातं. मग प्रश्न या ठिकाणी असा येतो की जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालं, तर ते झालं होतं 13 एप्रिल 1919 ला. कोठे झालं, तर ते अमृतसर या शहरामध्ये झालं होतं पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16 आहे. साताऱ्याचे प्रति सरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत असे. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे
महाराष्ट्रात कुठे प्रतिसरकार स्थापन झालं होतं? साताऱ्यात झालं होतं. कुणी केलं होतं? तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलं होतं. हे आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला प्रश्न काय आलाय की साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक चालवत होते असा प्रश्न आलाय पहा. मग हे त्या पाक्षिकाचं नाव काय होतं? तर ते होतं स्वतंत्र भारत. लक्षात असू द्या, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. साताऱ्याचे प्रतिसरकार हे काय? स्वतंत्र भारत हे पाक्षिक चालवत होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 17 आहे. उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? तर उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश दिला होता स्वामी विवेकानंद यांनी दिला होता पहा. त्याचबरोबर आता आपण अगोदर यांच्याविषयी प्रश्न पाहिलेला आहे. रामकृष्ण परमहंस हे कोण होते? स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. 12 जानेवारी हा काय? 12 जानेवारी 1863 ला काय झाला होता? स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला होता. मग 12 जानेवारी हा भारतामध्ये राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 18 आहे. पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? या ठिकाणी आपल्याला विचारलंय की पांडुरंग महादेव हे नाव कोणाचं आहे? तर पांडुरंग महादेव हे नाव काय? सेनापती बापट यांचं आहे पहा. त्याचबरोबर या ठिकाणी असाही प्रश्न येतो की सेनापती बापट यांचं मूळ गाव कोणतं आहे किंवा ते कुठले आहेत? तर ते काय? अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आहेत पहा. कुठले? अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील आहेत. त्याचबरोबर सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रह सुद्धा केला होता. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 19 आहे. खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती? या ठिकाणी विचारलं आपल्याला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ती केली होती पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. कोणती सोसायटी आहे पहा? पीपल्स एज्युकेशन सोसायटी. कुणी स्थापना केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. कधी केली होती? तर ती 1945 ला केली होती. आणि ही जी सोसायटी आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांनी मुंबईमध्ये मिलिंद कॉलेज आणि औरंगाबादमध्ये सिद्धार्थ कॉलेज चालू केलं होतं पहा. मग खूप वेळेस विचारलं जातं की मिलिंद कॉलेज आणि सिद्धार्थ कॉलेज कोणी सुरू केले? तर ते कोणी केले होते? पीपल्स एज्युकेशन सोसायटी मार्फत सुरू करण्यात आले होते. आणि या पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती? तर ती केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि कधी? तर ती 1945 साली. पुढचा प्रश्न आहे पहा आपला प्रश्न क्रमांक 20 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा आपल्याला? डॅश डॅश या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावून सांगितले. या ठिकाणी विचारलंय कोणत्या संताने आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले? याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय? कमेंटमध्ये सांगायचंय. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. काहींना सोपा वाटेल पण हा प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण माडा परीक्षेसाठी म्हणजेच माडा एक्झामसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. ही जी आपली टेस्ट सिरीज असणार आहे ही पूर्णपणे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. त्याचसोबत तिची आन्सर की सुद्धा असणार आहे. आता ही जी टेस्ट सिरीज आहे ही काय संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. म्हणजे हिचा पॅटर्न कसा असणार आहे? तर एका क्वेश्चन सेटमध्ये एकूण 200 प्रश्न असणार आहेत. आणि 200 प्रश्न हे किती मार्काला असणार आहेत? तर 200 मार्कासाठी. आणि ती पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ असणार आहे 2 तास. कारण मित्रांनो 2 तासामध्ये 200 प्रश्न सोडवणे त्यात सुद्धा काय 50 प्रश्न हे काय असणार आहेत? रिझनिंगचे असणार आहेत. मग हे खूप कठीण काम आहे. याच्यासाठी तुम्हाला खूप सरावाची गरज आहे. मग हाच तुमचा सराव व्हावा. तुम्ही वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडावी ह्या उद्देशानेच आपण काय ही टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. याच्यामध्ये एकूण 10 टेस्ट असणार आहेत. म्हणजे 10 क्वेश्चन पेपर असणार आहेत. हे जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला काय होईल? पेपरचा वेळेचा अंदाज घेता येईल. कोणत्या घटकाला किती वेळ द्यायचा. कारण पेपरचा पॅटर्न काय आहे? 50 प्रश्न मराठीचे असणार आहेत, 50 प्रश्न इंग्लिशचे असणार आहेत, 50 प्रश्न जीकेचे आणि 50 प्रश्न रिझनिंगचे असणार आहेत. मग त्यामुळे तुम्हाला काय सराव करणं खूप महत्त्वाचं आहे. या टेस्ट सिरीजची किंमत आपण 100 रुपये ठेवली होती. परंतु त्याच्यामध्ये आपण 25% डिस्काउंट देत आहोत. म्हणजे या टेस्ट सिरीज घेण्यासाठी तुम्हाला फक्त 75 रुपये पेड करायचे आहेत. आणि हे 75 रुपये तुम्हाला आपला जो 96 89 14 16 30 हा नंबर आहे याच्यावरती गुगल पे किंवा फोन पेला शेअर करायचे आहेत.
आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवरती काय करायचा आहे, शेअर करायचा आहे व्हॉट्सॲपला. तुमचा स्क्रीनशॉट सीन झाल्याबरोबर तुम्हाला PDF पाठवल्या जातील, म्हणजे 10 टेस्ट सिरीज पाठवल्या जातील. त्या तुम्ही वेळ लावून सोडवायच्यात. ओके, धन्यवाद मित्रांनो.